हो वाटतंय ना. आणि हे मला तर असं खात्री आहे की हे जे आपलं कॉन्सेप्ट हे जे होतंय आपलं संविधान होतंय राहुलजी गांधीचा, जे आज आहे ना पुढचे म्हणजे युवकांना एवढं मार्गदर्शन होणार आहे की येत्या पुढते 2029 मध्ये जे इलेक्शन येतील त्यांचा नक्की प्रतिसाद भेटू शकतो त्यांना. आणि त्यांच्यासाठी युवकांसाठी नक्की फायदेशीर राहतील. आमचे जे प्रिय नेता आहे राहुल गांधीजी, त्यांनी जे नीटचा जे मुद्दा उचललेले, त्यांनी कोणतेही म्हणजे राजकीय हेतूसाठी नाही केलेले. त्यांनी जे आपल्या देशाच्या भविष्यासाठी, मुलांचे जे छात्रांच्या भविष्यासाठी जे केलेले, जे विचार केलाय. आज माझा मुलगा पण BSc ऑनर्स करतोय आणि त्यांनी जे मुद्दा उचललेले ते भविष्यासाठी केलेले. आणि आम्ही दोन्ही पायाने दिव्यांग असले तरी आम्ही त्यांच्या बरोबर हात ना हात मिळवून त्यांच्या बरोबर पुढे जाणार. आज जी सभा होईल त्यात काय परिवर्तन घडेल असं आशा वाटते का? 100% राहुल गांधीजी साहेबांचा जे प्रयास आहे आणि त्यांची माताश्री जी आहे, त्यांची बहीण, आम्ही सगळ्यांबरोबर सोबत राहणार आणि शेवटपर्यंत, जेव्हापर्यंत आमचा श्वास असणार तेव्हापर्यंत आम्ही त्यांच्या बरोबर उभे राहणार. PM राहुल गांधी बोलला काय असं? PM पंतप्रधान राहुल गांधी म्हटलं असं तुम्ही? हा, ते येणारे ते भविष्याचे आमचे PM आहेच आणि 100% ते होणार आहे. आणि हे देशचे सगळे लोक त्यांच्या सोबत उभे राहणार आणि 100% हे विषय घडणार आहे. आज हमारे महाराष्ट्र में हमारे देश के प्रिय लोकप्रिय नेता LOP जनाब राहुल जी गांधी आज पुणे शहर में आए हैं और वो जो छात्रों की गूंज लेके चले। राहुल जी गांधी पिछले जो कुछ सालों से, जैसे हम देख सकते हैं कि सबसे पहले राहुल जी ने भारत जोड़ो यात्रा से शुरुआत की। भारत जोड़ो यात्रा के शुरुआत करने से क्रांति पैदा हुई और वो क्रांति से देश उनके साथ जुड़ा और वो भारत जोड़ो का जो निर्णय आया था आप देख सकते हैं। और उसी तरह अभी जो छात्रों की आप देख सकते हैं, जैसे जंतर मंतर पे जो स्टूडेंट पे जो लाठीचार्ज हुआ, जिसके खिलाफ राहुल जी ने आवाज़ उठाई, प्रशासन को झुकना पड़ा। और जो कल के ये वाक़या देख लीजिए आप, कल जो राहुल जी पार्लियामेंट्री पुलिस स्टेशन में जो FIR वो बच्चे की नहीं लिए जा रही थी, जितने आकिया चले गई है लाठीचार्ज में, पैदल गन जितने ऊपर चलाया गया, तो राहुल जी उसे न्याय दिलाने के लिए खुद उसकी माता जी और उसको लेके पुलिस थाने पहुंचे और FIR पुलिस को लेना पड़ी। और आज राहुल जी शायद पुणे में आए हैं महाराष्ट्र में। हम राहुल जी को सुनने के लिए, कोई अकोला से आया है, कोई पुणे से, कोई संभाजीनगर से आया है। और जो हमारे लोकप्रिय नेता राहुल जी जो भी कदम उठाएंगे उनके साथ कदम से कदम जुड़ाएंगे। और इंशाल्लाह हम ये दुआ करते हैं कि आगे चलते राहुल जी देश के नए प्रधानमंत्री बने और देश में तरक्की हो. राहुल गांधी आले आहेत, वातावरण कसं वाटतं? राहुल गांधी आले आहेत. राहुल गांधी म्हणजे लीडर ऑपोजिशन नाही असं वाटतं, पंतप्रधान येत आहे. इतकी जबरदस्त राहुल गांधीची हवा आहे आणि मला असं वाटतं BJPची हवा टाईट होणार आहे. आता देवेंद्र फडणवीस, मोदी, शहा आज रात्री काय झोपणार नाहीये, कारण असं वाटतंय की संपूर्ण पुणे आलेलं आहे. इथं सगळे रोड पुण्यातले जॅम झालेले आहेत, सगळीकडे ट्रॅफिक जॅम आहे आणि प्रचंड उत्साह आहे. असा उत्साह मी बघितला नव्हता. राहुल गांधी जेव्हा 2024 मध्ये नंदुरबारमध्ये आले होते तेव्हा पण एवढा उत्साह नव्हता जेवढा पुण्यामध्ये उत्साह आहे. ये तो सिर्फ झाकी आहे, अभी मथुरा काशी बाकी आहे. आजच्या तारखेप्रमाणे यंदा महाराष्ट्रामधून काँग्रेसची सत्ता पूर्णपणे लागू शकेल. पूर्ण पुणे शहरातील सगळ्या नागरिकांचं पण हेच म्हणणं आहे. मग आता इथून पुढं भाजप हा तुम्हाला कुठं गल्ली बोळामध्ये दिसणार नाही आणि इथून पुढं राहुल गांधींची सत्ता महाराष्ट्रात काय साहजिकच आहे. छान वाटतंय, डोळ्याला खूप आनंद वाटतो. आम्ही एक पत्रक वाटत आहोत. त्या पत्रकामध्ये आज जे शिक्षणाची परिस्थिती आणि विशेष करून जे मुलींचा संदर्भात, मुलींचा शिक्षणासाठी, मुलींचा रोजगारांसाठी, मुलींचा साठी जे संधी असल्या पाहिजे त्यांचं बद्दल किंवा त्यांच्यासाठी समानतेचा प्रश्न जे आहेत त्याचसोबत जे आज असुरक्षितता आहे मुलींचा बद्दल समाजामध्ये, तर ती असुरक्षितता दूर व्हायला पाहिजे. शिक्षणाची संधी तेवढंच मिळायला पाहिजे आणि सोबतच सगळ्या मुली जर शिकू शकले तर नक्कीच या देशाचा सर्वात जास्त प्रगती होईल असं आम्हाला नक्की वाटतं. आणि ह्याच भूमिका आम्ही या पत्रकात मांडली आहे. काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, अखिल भारताच्या लोकसभेचे विरोधी पक्षनेते
आदरणीय खासदार राहुलजी गांधी आज पुण्याचे हे आहे विचारांच्या राहुल गांधी भविष्यात पीएम झाले पाहिजे अशी माझी इच्छा आहे म्हणून मुलांना सक्षम करतील, तरुणांना सक्षम करतील याकरता पेन वाटतोय. सगळ्यांना फ्रीमध्ये वाटतोय. मुलं सक्षम झाली पाहिजे, शिक्षण सक्षम बळकट झालं पाहिजे. राहुल गांधी करतील अशी माझी अपेक्षा आहे. पीएम बनले पाहिजे, पीएम बनले पाहिजे, होणार आहेत.